गुलाबा कफरेट के शिवशास्त्री नगर के मच्छीमार नंबर 5 में प्लॉट 105 पर सरकारी निर्माण का रहिवासियों द्वारा विरोध। इथे असं बांधकाम चालू आहे आणि हे अतिक्रमण करतात हे सरकारला दिसत नाही का? सरकार त्यांच्याकडून एक फोन आला का पोलिसांच्या गाड्या येतात आणि आमच्या लोकांना हैराण करतात। तरी आता सध्या नवीन डीपी मध्ये हे पार्किंग प्लॉट दिले महाराष्ट्र शासनाची ताब्यामध्ये आहे। तरी आपली हे म्हणणं आहे की आपले लोक जाणार कुठे आणि आपली मच्छी कुठे सुकवणार की बोट कुठे पार्किंग करणार। मच्छीमारों की जमीन जैन इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन को देने का आरोप। शिवशास्त्री नगर में रहिवासियों का विरोध। कंपाऊंड 105 नंबरचा आहे आणि ह्याच्यावर पार्किंगचं रिझर्वेशन असल्यामुळे ऐका पार्किंगचं रिझर्वेशन असल्यामुळे ह्यांनी जैन कम्युनिटीचा बोर्ड इकडे कोणत्या अधिकाराखाली लावला आणि त्यांना ते परस्पर गिफ्ट केलं गेलं का आणि ते कुणी केलं त्याचा खुलासा झाला पाहिजे। आप सभी को बता दें तो यहाँ पर काफी रहवासी जुड़े हैं और आप लोगों को बताएंगे तो 105 प्लॉट नंबर पर यहाँ पर कुछ सरकारी दफ्तर से अधिकारी आए हैं, कफरेट पुलिस स्टेशन के तमाम अधिकारी आए हैं और यहाँ पर कुछ बांधकाम के विषय पर यहाँ के रहवासियों का विरोध है। इन तमाम विषय के बारे में हम सबसे पहले पूछना चाहेंगे कि क्या विषय है और क्या किस लिए यहाँ पर कफरेट पुलिस स्टेशन के अधिकारी और कलेक्टर के अधिकारी यहाँ पर आ चुके हैं। तो मला पूर्ण सांगा कि काय चालू काय है? तो मैं ये बता रहा हूँ ये जो प्लॉट है ये जो प्लॉट 94 से अपने लोग वापर करते म्हणजे आपली ये एरिया फिशरमॅन असल्यामुळे मग ह्या जागेवर आपल्याला बोट पार्किंग करना, मच्छी सुकाना, येणे जाण्याची रस्ता, तो कचऱ्याच्या गाडी आणि एम्ब्युलन्स आपला हे एकमात्र रस्ता आहे। ह्याच्यानंतर आपल्याकडे कुठलेही रस्ता नाही आणि आपली ह्या जागेवर आपली पूर्वीपासून कारवाई चालू आहे। कलेक्टर, MMRD, महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडे आपला अप्लाय चालू आहे। तरी आता सध्या नवीन डीपी मध्ये हे पार्किंग प्लॉट दिले महाराष्ट्र शासनाची ताब्यामध्ये आहे। तरी आपली हे म्हणणं आहे की आपले लोक जाणार कुठे आणि आपली मच्छी कुठे सुकवणार की बोट कुठे पार्किंग करणार की येणे जाण्याची रस्ता काय करणार, त्याच्यासाठी आमची भांडण आहे। हे जे आहे मच्छी सुकवणारी जाली ठेवानी, जाली शिवायलासाठी आणि भारतीय संविधान मध्ये हे उल्लेख आहे की समुद्र किनारा आपल्याला आता तुम्ही बघताय की हे वॉल हे लोक बंद करायला पाहतायत आणि हा वॉल कंपाऊंड 105 नंबरचा आहे आणि ह्याच्यावर पार्किंगचं रिझर्वेशन असल्यामुळे ऐका पार्किंगचं रिझर्वेशन असल्यामुळे ह्यांनी जैन कम्युनिटीचा बोर्ड इकडे कोणत्या अधिकाराखाली लावला आणि त्यांना ते परस्पर गिफ्ट केलं गेलं का आणि ते कुणी केलं त्याचा खुलासा झाला पाहिजे। आणि जर इथे उद्या काय मोठा हादसा होतो, आग लागते, तर तुम्ही गल्ली बघा, 1.5 फुटाची गल्ली आहे, माहित नाही जात त्यातून साधा माणूस काय पळून जाईल, नाही जाणार। मग जर आपण कलेक्टर झालात, शिकलात, सर्वे झालात, मग तुम्हाला एवढं नाही कळत जर आग लागली तर फायर एक्झिट पाहिजे। आपण बिल्डिंग मध्ये जातो, कुठेही जातो, काही प्लॅन करतो, तिकडे एक फायर एक्झिट असतं म्हणजे जिथून बाहेर पडता येतं। जर आज इकडे माणसं मिळली तर किती मरतील? 800 घर आहेत आणि त्यावरती 800 अजून आहेत आणि त्यात केवढे परिवार आहेत आणि जर ते मिळले तर याची जबाबदारी कोण घेते? कलेक्टर घेतं का? आम्हाला रेस्क्यू करण्यासाठी एकच जागा आहे, फायर एक्झिट करण्यासाठी एकच जागा, आणि जर तुम्ही ही बांधली तर आम्ही तिकडे कुठून मरायचं का? आमचा प्रश्न गव्हर्नमेंटला आहे की ही पार्किंगची जागा आहे, त्यामुळे आम्हाला येणं जाणं करणं शक्य होतं। एवढ्या वर्ष इथं मेट्रोचं काम चालू झालं, त्यांनी आम्हाला ही जमीन आमच्या परत ताब्यात दिली। ही सुकट सुकवण्यासाठी जागा होती, त्यांच्याशी पत्रव्यवहार झाले आणि त्यांनी ही जागा सुकट सुकवण्यासाठी किंवा इथल्या रहदारीसाठी असं पत्रव्यवहार आपण केला आहे का? हो, असं पत्रव्यवहार झालेला आहे। महाराष्ट्र शासन असो, कलेक्टर असो, BMC आणि इतर जे संबंधित विभाग आहेत त्यांच्याशी आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत, परंतु आम्हाला कोण इथे न्याय देत नाही, दाद देत नाही। त्यामुळे काय आमचा इथे वहिवाटीचा जो रस्ता आहे तो बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि हे जाणून बुजून करण्यात येत आहे। पण तो 1290 पासून या मुंबईमध्ये किती होती? 6-7 बेटा होती, कोळी लोकच राहत होते, इकडे कोण नव्हतं। हे लोक जायला 1947 साली इकडे तिथे पाकिस्तानहून हे झालं, फाळणी झाली, तर बिल्डिंग मध्ये आले। हे उपरे लोक आहेत, इकडे लोक नाही, हे लोक आम्हाला लई त्रास देतात। आता मच्छीमार लोक हे पुरा बंद करायचं, आम्ही जायचं कुठे? रस्ता नाही, काय नाही। आमच्या मच्छीमारवर नेहमी अत्याचार होतो, एखादा लग्न गेला तरी इकडे कंप्लेंट करतात। आता इकडे आता एवढ्या वर्षापासून इकडे आम्ही बोट ठेवतात, जाळी सुकवतात, माशी सुकवतात, म्हणजे गरीब लोकांवर अत्याचार का चाललाय लोकांचा? तुम्हाला एखाद्या लहान पोराला विचारा की कोळी लोकांची मुंबई
पण मुंबईचं आहे कोळी लोकांना काय आहे या अधिकार काय या मंत्र्या संत्री लोकांनी आमचे कोळी लोक बर्बाद करून टाकले. आम्हाला रस्ता तळा लावला साला या लोकांनी, मंत्री लोकांनी, श्रीमंत लोकांनी. आम्ही काय करायचं? कारण मच्छीमार लोकांना एक नोकरी पण नाही, बोटे पण आता चालत नाही ना, आता याच्यावर अत्याचार झाले. काय करायचं का? आता तिकडे आम्ही बोटी मासाळी चुकवण्याने करता तिकडे तो बंदरावरती या लोकांनी कंप्लेंट केली. तिकडे मासे जाणार कुठे इकडून? आमचे करोड रुपयाचा डिझेल आमच्या मच्छीमारांना जातो. आम्ही मच्छीमारांना जायचं कुठे? कारण मच्छीमार इथे 5 नंबर पर आमच्या मच्छीमार होत आहे. आज किती काळापासून आमच्या इकडे राहतात, हे लोक आम्हाला त्रास देतात. येतात शिकलेले सावरलेले लोक आम्ही कोळी लोकांना त्रास देतात, तर आम्ही जाणार करतो. इकडे काही कुणी करायचं नाही. हे मच्छीमारांचा जागा आहे. आता बघा इकडे हे गाडी का ठेवल्या ते लोकांना, हे आले होते शेट लोक, यांना गाडी का हळवली. हे जे आले होते ना, गाडी काढून काय पहिला आमच्या लोक का अत्याचार करतात त्यांना समजत नाही. कारण हे लोक पैसे पुरवतात, हे लोक श्रीमंत आहेत ना, कुठे जा पैसे दाखवतात. झालं काम यांचं संरक्षण येतात, आले पोलीस काय करू शकतात. हे अत्याचार या लोकांना लय झालेले. मच्छीमारांचा हा 105 नंबरचा स्पॉट आहे. हा मच्छीमारांच्या झोपडपट्टी लगतचा असल्यामुळे शासनाने, कलेक्टरने मच्छीमारांच्या बोटी पार्किंग करण्यासाठी हा जागा ठेवला होता. हा स्पॉट बोटी पार्किंग, मच्छी सुकवणे ह्यासाठी हा स्पॉट 30 वर्षापासून आम्ही सांभाळतोय. आणि हा स्पॉटवर आम्ही स्वतः खुद मच्छी सुकवतोय 30 वर्षापासून. जेव्हा मेट्रो प्रकल्प आला, मेट्रो प्रकल्पाने आमच्याकडे मागणी केली की हा स्पॉट आम्हाला तात्पुरता भाडे तत्वावर द्या. तर भाडे तत्वावर हा स्पॉट आमच्याकडे 3.5 वर्षासाठी त्यांनी मागितलेला. आणि त्यातून त्यावेळेला अश्विनी भिडे ह्या मेट्रो मंत्री होत्या, तर त्यांनी आमच्याकडून लिहून घेतलेलं की ह्या महिला तुमचं जे नुकसान होईल त्याची आम्ही भरपाई देऊ ह्या स्पॉटची. एकही महिलांना त्यांनी आजपर्यंत भरपाई दिली नाही किंवा कुठल्याही मच्छीमारांना भरपाई दिली नाही. मेट्रो प्रकल्प झाला नंतर हे सगळं गेट पार्किंग करून हे भिंत बांधायची तयारी झाली. तर हे खरंच ह्यांचं आहे का, शासनाचं आहे का? कारण हा मच्छीमार एरिया असल्यामुळे त्याच्या लगतचा जो स्पॉट आहे तो मच्छीमारांच्याच नावाखाली असला पाहिजे अशी मागणी आम्ही पहिल्यापासून करतोय. 94 पासून त्यांच्याकडे मागणी केली, पण ते आजपर्यंत आमच्या हातात दिलेलं नाही. ठीक आहे, आम्ही मान्य करतो कलेक्टरचे आहे. मग हे धनांडे का इथे त्यांचे का हक्क दाखवतात? हे CPR गार्डन इथे पण आम्ही मच्छी सुकत होते. हे CPR गार्डन पण मच्छीमारांच्याच नावावर होतं. हे गार्डन पण आमच्याकडे मच्छीमारांकडून हिरावून घेतलं आणि आता ह्या स्पॉटवर आलेत. आम्ही मच्छीमारांनी करायचं काय? कोणाकडे न्याय मागायचा? त्यांच्याकडे ते कायद्याने लढतात, आम्ही कोणाकडे कायदा मागायचा? कोणाकडे जायचं शिफारस घ्यायला? कागदपत्र दाखवा, कोर्टात लढाई कर. आमच्याकडे काय पुरावे आहेत? आम्ही मच्छी सुकवतो, आमच्याकडे आहेत पुरावे, नाही असं नाही. पण ह्यांच्याकडे काय आहेत? हे काल आले, हे आम्हाला शिकवणार, जिकडे बघेल ते अतिक्रमण करणार. आमचं जर एखादं झोपडं वाढलं तर तिथे ते कारवाई करून कलेक्टरच्या माणसांना फोन करून बोलवतात, इथे असं बांधकाम चालू आहे आणि हे अतिक्रमण करतात. हे सरकारला दिसत नाही का? सरकार त्यांच्याकडून एक फोन आला का पोलिसांच्या गाड्या येतात आणि आमच्या लोकांना हैराण करतात. मेरा पूरा बचपना यहाँ पे निकला है इस जमीन पर. पहले ये जमीन को LNT के लिए अलॉट किए लोग ने, ये पूरे जमीन को हटा के ये लोग ने कंक्रीट बनाए. ठीक है, बच्चों लोग का खेलना बिलना बंद हो गया. ये गार्डन BMC का गार्डन है. ये लौरा नाम की बंदी ने इस गार्डन में दोनों साइड गेट बांधी. पहले भी इस बार आए, ये लोग ने ऐसे दीवार बांधे, हम लोग ने कम्युनिटी से स्टे डालने के बाद ये दीवार बंद है. इसके बाद ये लोग क्या करते, हर बार ये लोग यही करते, थोड़ा करके दीवार बांधते, हर चीज बंद करके रखा है. छोटे बच्चे जो हमारे यहाँ पे खेलने कूदने आज के जो जनरेशन के, उन लोगों को खेलने के लिए तक जगह नहीं है. पीछे एक ग्राउंड था, वहाँ पे टफ बना के बोले, वहाँ पे किसी ने उन लोग ने आपस में स्टे डाले और वो ग्राउंड पूरा उन लोग ने खराब करके रख दिया. आज भी यही हुआ है कि ये लोग आए अचानक से, हम लोगों को कोई पीरियड टाइम नहीं दिया कि हम लोग यहाँ पे काम शुरू करने वाले, हम लोग ऐसा करने वाले, कुछ नहीं बताया. हर बार ये लोग यही करते, अचानक से आ जाते, दीवार बांधने का काम शुरू कर देते, हम लोग को धमकाते, हम लोग को बोलते कि इधर काम नहीं हो सकता. नोटिस दिया था? कोई नोटिस नहीं दिया हम लोग को. हम लोग कोई इन्फॉर्मेशन, जब हम लोग ने उनसे बोला तो इनके जो पुलिस वाले जो बड़े आदमी थे उन्होंने हम लोग को बोला तुम जाके नेट से निकालो. तुम जाके नेट से निकालो. हम कैसे नेट से निकालेंगे? हमारे जमीन पे हम लोग जहाँ पे बड़े हुए, सब हुए, आज बूढ़े हो गए, मेरा बाप मर गया यहाँ पे, हम लोग आगे जाके हमारे बच्चे भी यहाँ पे बड़े होने वाले. हमारे लिए कुछ चीज लोग करके देते नहीं. इसके साथ इन लोग को आना है, अपनी मर्जी से जो करना है करके जाते हैं लोग. कोई नोटिस पीरियड नहीं देते, कुछ नहीं देते, अपने हिसाब से आते. थोड़ा लग रहा है क्या हो रहा है?
अब यही हो रहा है कि भेदभाव हो रहा है हमारे साथ, बड़े लोगों के हिसाब से चल रहा है हर चीज, हम लोग गरीब लोग की आवाज पहुंच रही नहीं उन तक। खाली जगह को अंदर और पार्किंग लॉट बताया था इस जगह को, पार्किंग लॉट के हिसाब से अभी ये देखिए, ये सारा कचरा, ये जितना कचरा ये गार्डन के अंदर का कचरा है। ये लोग ने बोला था गाड़ी आएगी बीएमसी का भर के लेके, अभी 6 महीना होने आ गया, ये कचरा यहाँ पे पड़े, यहाँ पे पार्किंग के लिए गाड़ी लगती है, कल ये कचरे को आग लग गया, किसी की गाड़ी जल गई, नुकसान कौन भरेगा? किसी को कुछ हो गया, कौन भरेगा नुकसान? कोई नहीं भरेगा। इनको ये सारी चीजों में कोई इंटरेस्ट ही नहीं करने का, इनको बस अपना काम करके लेने से मतलब है। हर बार ये लोग यही फॉर्मेलिटीज लेके आके बताते हैं ऐसा ऐसा है, थोड़ा थोड़ा करके दीवार का काम बांध के लिया। वहां से एंट्रेंस था वो भी बंद करा दिए, गार्डन के यहाँ से एंट्रेंस था वो भी बंद करा दिए। हम लोग यहाँ पे कोई शादी का फंक्शन हो, कुछ भी हो, वो चीज पे भी रोक लगाएंगे।